पंचायत समितीच्या सभापतीपदी छाया देसाई, उपसभापतीपदी राजेश पाटील यांची निवड. गगनबावडा पंचायत समितीच्या सभापतीपदी छाया देसाई तर उपसभापतीपदी राजेश पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोघांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सभापती पदासाठी छाया देसाई यांचे नाव सूचक म्हणून शुभांगी संगपाळ यांनी प्रस्तावित केले, तर उपसभापती पदासाठी राजेश पाटील यांचे नाव सूचक म्हणून अमर कांबळे यांनी मांडले. प्रस्तावांना उपस्थित सदस्यांनी अनुमोदन दिल्यानंतर दोन्ही पदांसाठी त्यांनी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी पीठासन अधिकारी म्हणून तेजस्विनी पाटील यांनी काम पाहिले. त्यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया शांततेत व नियमानुसार पार पडली. तसेच गटविकास अधिकारी अल्मास सय्यद आणि कक्ष अधिकारी उदय गोडवे यांनीही निवड प्रक्रियेत सहकार्य केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, ॲडव्होकेट सोनाली विलास पाटील तसेच पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर छाया देसाई आणि राजेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना नव्याने निवड झालेल्या सभापती छाया देसाई यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून गगनबावडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उपसभापती राजेश पाटील यांनीही तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी सर्व सदस्य, अधिकारी आणि जनतेच्या सहकार्याने काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.